हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स बघूया. पहिलं क्वेश्चन होता लिसन केअरफुली अँड रीड आफ्टर मी, जी ॲक्टिव्हिटी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. आता दुसरी ॲक्टिव्हिटी आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 or 2 वर्ड्स. आपल्याला क्वेश्चनचे आन्सर 1 किंवा 2 वर्ड्समध्येच द्यायचे आहेत. पहिला क्वेश्चन आहे हू लिव्ड बिटवीन द ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर. ब्लॅकस्मिथ आणि कारपेंटरच्या मध्ये कोण राहत होतं? आपला आन्सर आहे द मिनिस्टर. सेकंड क्वेश्चन हू यूज्ड अ बिग हॅमर. बिग हॅमर कोण यूज करत होता? मोठा हातोडा कोण वापरत होता? आन्सर आहे ब्लॅकस्मिथ. देन सी नंबरचा क्वेश्चन हू यूज अ स्मॉल हॅमर. स्मॉल हॅमर कोण यूज करत होता? द कारपेंटर. त्याचा आन्सर आहे. डी नंबर आहे डिड द ब्लॅकस्मिथ शिफ्ट हिज हाऊस. लोहाराने त्याचे घर बदलले होते का? बदलले होते की नाही? तर आन्सर आहे यस. देन डिड द कारपेंटर शिफ्ट हिज हाऊस. सुताराने सुद्धा आपलं घर बदललं होतं का? आन्सर आहे यस. देन वॉज द मिनिस्टर हॅपी ॲट द एंड. शेवटी सगळ्यात शेवटी मिनिस्टर हॅपी होता का? आन्सर इज नो. आता आपली थर्ड नंबरची ॲक्टिव्हिटी आहे लिसन केअरफुली अँड आन्सर द रिडल. आता आपल्याला इथे खाली काही रिडल्स दिलेले आहेत, म्हणजे काही कोडी विचारलेले आहेत. त्याचा आपल्याला रीड करून आन्सर द्यायचा आहे. पॉट्स अँड पॅन्स अँड स्पून्स अँड लॅडल्स. आय नीड अ स्टोव अँड समटाइम्स अँड ओव्हन. आता इथे म्हणतायत की मला पॉट्स पाहिजे, पॅन पण, कढई पण पाहिजे, चमचे. देन मला स्टोव आणि कधी कधी मला ओव्हनची सुद्धा गरज भासते. देन कटिंग म्हणजे कट करतो, स्लाइस पाडतो, त्याचे पीसेस करतो. देन स्टीम कधी वाफवतो तर कधी फ्राय करतो. वेन आय वर्क युअर माउथ बिगिन्स टू वॉटर. आणि जेव्हा मी काम करायला लागतो तर तुमच्या तोंडामध्ये पाणी येते. हू ॲम आय. तर मी कोण आहे? तर आन्सर आहे द कुक. देन नेक्स्ट रिडल आपली अशी आहे I use needles and threads and scissors and buttons and all sorts of cloth. आता मला कशाची गरज असते? मला सुई, धागा, कात्री, बटन आणि मी सगळ्या प्रकारचे कपडे वापरतो. I take the measurements and then stitch garment. मी आधी माप घेतो आणि नंतर कपडे शिवतो. Who am I? तर मी कोण आहे? आता गेस करा बरं कोण आहे? आन्सर आहे द टेलर. क्वेश्चन नंबर 4 लिसन टू इच साऊंड वर्ड अँड से व्हॉट मेक्स दॅट साऊंड. आता आपल्याला खाली काही वर्ड्स दिलेले आहेत, त्यांचा आवाज ऐकायचा आहे आणि तो कशाचा आहे ते आपल्याला गेस करायचा आहे. पहिला आहे बीप बीप. बीप बीप कशाचा आहे? साऊंड ऑफ व्हेकल्सचा हॉर्न आहे ते. देन डिंग डॉंग हा डोअरबेलचा साऊंड आहे. देन स्लर्प स्लर्प. आता अ सकिंग नॉईज वाईल इटिंग ऑर ड्रिंकिंग. आपण काही खात असलो किंवा आपण काही पित असलो तेव्हा आपण असा आवाज करतो, त्याला स्लर्प असं म्हटलं जाते. देन टिंग टिंग हे एक छोट्याशा बेलचं, स्मॉल बेल असते, त्याचा आवाज आहे. क्लॅप क्लॅप हा आहे क्लॅपिंग. जेव्हा आपण हँड्सने क्लॅपिंग करतो तेव्हा असा हा साऊंड येतो. देन ड्रीप ड्रीप द साऊंड ऑफ ड्रिपिंग टॅप ऑर वॉटर. एखाद्या नळ्यातून किंवा एखाद्या ठिकाणावरून पाणी गळत असेल तर तेव्हा ड्रीप ड्रीप असा साऊंड येतो. देन स्विश स्विश. आता अ रसलिंग साऊंड वाईल मूव्हिंग एनिथिंग. आपल्याला काही जड वस्तू ढकलायची असेल किंवा एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल तेव्हा स्विश स्विश असा साऊंड येतो. देन ट्रिंग ट्रिंग हा आहे टेलिफोनचा बेलचा आहे किंवा आपण सायकल आहे, सायकलची जी बेल असते त्याचा सुद्धा असाच आवाज येतो. देन क्रंच क्रंच हा आहे काही क्रंची वस्तू, क्रिस्पी वस्तू खात असू तर तेव्हा ती चावताना क्रंच क्रंच असा साऊंड येतो. देन नॉक नॉक हा वर्ड तुम्हाला माहिती आहे, नॉकिंग द डोअर नॉक करायचा असेल तेव्हा. देन टिक टिक घड्याळाचं काटा जेव्हा आपला येतो तेव्हा टिक टिक असा साऊंड येतो. अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 4 इथे संपलेला आहे. क्वेश्चन नंबर 5
मॅच द 3 कॉलम्स अँड रिराईट द टेबल गिवन बिलो. आता आपल्याला 3 कॉलम्स दिसत आहेत. पहिला कॉलम आहे ऑक्युपेशनचा, म्हणजे कोणते काम करतात. देन टूल्स म्हणजे कोणते अवजारे वापरले जातात. आणि ॲक्शन्स म्हणजे ती कुठले ॲक्शन्स करतात. या सगळ्या गोष्टी या कॉलममध्ये दिलेल्या आहेत. तर या तिन्ही गोष्टींचा आपल्याला मॅच करायचं आहे. आता टीचरच्या आवश्यक गोष्टी कोणत्या असतील, टूल्स कोणत्या असतील, टीचर काय वापरतात. तर आपल्याला टूल्सच्या कॉलममध्ये सगळ्यात खाली दिसत आहे चॉक वापरतात ते. देन बोर्ड आहे, डस्टर, पेन अँड कॉम्प्युटर. हे टूल्स झाले टीचर्सला यूज करायची. देन ते काय करतात, राईट करतात चॉकने. देन रीड अलाउड, मोठ्याने रीड करतात. एक्सप्लेन करतात, शो काही दाखवायचं असेल तर ते दाखवतात. क्वेश्चन विचारले जातात, टेस्ट घेतले जाते, एक्झाम दिली जाते, करेक्ट आहे की रॉंग आपल्याला सांगितलं जाते, हेल्प केली जाते आणि एन्करेज, आपल्याला एन्करेजसुद्धा केलं जाते. देन सेकंड आहे कुकसाठी आपल्याला कुठले टूल्स लागतील. पॉट्स आहे, पॅन्स आहे, स्टोव, कुकर, नाईफ, स्पून्स, ग्राइंडर, मिक्सर. या टूल्स कुकला लागणार आहेत. देन ते काय करतील, वॉश करतील. भांडे त्यांना धुवावं लागतील, क्लीन करावे लागतील, कट करावे लागेल, बॉईल, फ्राय, स्टीम, बेक, रोस्ट, स्टर करावं लागेल, म्हणजे चाळावं लागेल, मिक्स करावं लागेल आणि त्याचे स्लायसेससुद्धा पाळावे लागतील. हेच ॲक्शन्स झाले कुकसाठी. देन टेलरला कोणते टूल्स लागणार आहेत. सीझर, टेप मेजरमेंट, देन थ्रेड लागेल, नीडल म्हणजे सुई, सिविंग मशीन म्हणजे सिलाईची मशीन ही लागणार आहे. आता त्यांचे ॲक्शन्स कोणते होणार आहेत. तर ते काय करतील, सीव म्हणजे शिवतील, ते मेजर करतील, कट म्हणजे कापतील कापड, स्टिच त्याला शिवतील. देन ड्राफ्ट त्याच्यासाठी कटाई करावं लागेल, त्यांना डिझाईन द्यावं लागेल, कपडे फोल्ड करावे लागतील. हेम म्हणजे त्याची तुरपाईसुद्धा करावी लागेल. ट्रिम कुठे फाटलं असेल तर त्याला शिवावं लागेल आणि डेकोरेट करावं लागेल. ही ॲक्शन्स झाले टेलरसाठी. देन आर्टिस्टला कुठल्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, कोणते टूल्स लागणार आहेत. पेंट्स, पेनब्रश, क्रेयॉन्स, पेपर, कॅनव्हास अँड पेन्सिल्स. या गोष्टी, या टूल्स आर्टिस्टसाठी लागणार आहेत. आणि ते काय करणार, ड्रॉ करतील, पेंट करतील, देन स्केच काढणार, कलर्स अँड शेड. या गोष्टी, या ॲक्शन आर्टिस्ट करणार. देन मेकॅनिक काय करणार आहे, मेकॅनिक करतील. मेकॅनिकला टूल्स लागणार आहे. स्क्रूड्रायव्हर लागेल, ड्रिल लागेल, देन स्पॅनर लागेल, नट्स, बोल्ट, स्क्रू, हॅमर अँड वायर्स. या सगळ्या गोष्टी आवश्यक असतील मेकॅनिकसाठी. आणि त्यांची ॲक्शन असणार आहे, रिपेअर करावं लागेल, देन जॉईन करावं लागेल, फिक्स, टर्न, स्क्रू, कनेक्ट, बेंड, चेक. हे सगळ्या ॲक्शन्स मेकॅनिकसाठी राहते. आता आपला 6 नंबरचा क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अलाउड विथ प्रॉपर innotation using your mother tongue. Name the occasions or situation when you will these sentence. आता आपल्याला खाली दिलेले सेंटेन्सेस योग्य चढ उतारात म्हणजे योग्य प्रकारे रीड करायचं आहे आणि कोणत्या सिच्युएशनला, कोणत्या प्रसंगी आपण हे वाक्य यूज करणार आहोत ते तुम्हाला सांगायचं आहे. तर पहिला सेंटेन्स आहे आपला, आय मस्ट डू समथिंग अबाउट इट. मला याबद्दल काही ना काही करावं लागेल. हे आपण कधी यूज करतो. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, आय मस्ट डू समथिंग अबाउट इट. मी याबद्दल काहीतरी केलंच पाहिजे. तर आता आपल्या मदर टंगमध्ये म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये आपण हे कुठे कुठे यूज करू शकतो. जेव्हा एखादं काम करणं अत्यंत महत्त्वाचं असेल तेव्हा आपण हा सेंटेन्स यूज करतो. एखादं काम पूर्ण करण्यासाठी निर्णायक प्रयत्न करायचे असतील म्हणजे त्याला योग्य प्रकारे प्रयत्न करायचे असेल तर हे सेंटेन्स यूज करतो. सहज प्रयत्नाने काम होत नसेल म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत असेल तर आपण हे सेंटेन्स, आय मस्ट डू समथिंग अबाउट इट, हे सेंटेन्स यूज करतो. नंतर सेकंड सेंटेन्स आहे, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. तुम्ही खरोखर खूप दयाळू आहात. तर आपण कुठे वापरणार हे,
एखाद्याने आपल्या मनासारखं वागलं तर आपण ह्या यूज करू. देन दुसऱ्याकडून आपल्या चांगल्या आपल्या अपेक्षेपेक्षा चांगली वागणूक किंवा सन्मान मिळाला, म्हणजे आपल्याला अपेक्षा नसताना दुसऱ्यांनी आपल्याला जास्त रिस्पेक्ट दिली, तर तेव्हा आपण यूज करू. आपल्या संकटात किंवा महत्त्वाच्या वेळी कोणी मदत केली तर आपण तेव्हा हा सेंटेन्स यूज करणार आहे. देन प्लीज स्टे फॉर अ लंच, म्हणजे कृपया दुपारच्या जेवणासाठी थांबा. आपण हे सेंटेन्स कुठे कुठे यूज करणार? आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना आग्रह करायचा असेल तर. देन आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला आग्रह करायचा असेल आणि जी व्यक्ती नेहमीच आपल्याला मदत करत असेल त्यांना सुद्धा आपण आग्रह करू शकतो. देन हाऊ नाईस इट विल बी, तर तुम्ही हे किती छान होईल असं केलं तर आपण हे केव्हा यूज करणार? आपण जसं ठरवलं तसं होणार असेल तर, आणि आपण एखादं ड्रीम पाहिलं, आपलं स्वप्न असेल ते पूर्ण झालं असेल तर तेव्हा, आणि समोरच्या व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागणार असेल तर आपण हे सेंटेन्सेस यूज करतो. अशा प्रकारे आपली ही ॲक्टिव्हिटी इथे पूर्ण झालेली आहे. मला आशा आहे तुम्हाला समजलं असेल. थँक यू.